जय राधा माधवा, जय कुंज बिहारी। जय राधा माधवा, जय कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरनिताय। जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। कोण सांगू शकेल काय झालंय 7व्या अध्यायामध्ये? हा, सो 7वा अध्याय हा मेन आपला अम, अ, भक्तियोग किंवा ज्ञान विज्ञान योग म्हणून नाव आहे. पण भक्तियोगाला सुरुवात बेसिकली कृष्ण कोण आहे हे भगवद्गीतेत आपल्याला जसं म्हणजे कळणार आहे ओव्हर द पिरियड, किंवा कळणार आहे म्हणण्यापेक्षा कळत आहे. तर त्याच्यावर कसं कृष्णावर मन केंद्रित करणे आणि आपलं नातं आणि त्याची दृढ निष्ठा वाढवून कृष्णाबद्दल ज्ञान मिळवणं, हे हे कम्प्लीट ज्ञान आहे. देन कृष्ण कसा परमश्रेष्ठ आहे आणि परमश्रेष्ठ आहे हे ऍक्सेप्ट केल्यानंतर कृष्णाला सरेंडर करणं. हम्म. तीज वेर म्हणजे हे पहिल्या दुसऱ्या अध्यायात प्रिडॉमिनंट, सॉरी नॉट अध्यायात, पहिल्या दुसऱ्या श्लोकात प्रिडॉमिनंटली सांगितलेलं आहे. बर.
नंतर अ, मग तेच की मी परम म्हणजे श्रीकृष्ण भगवान परम श्रेष्ठ आहे हे प्रूव्ह करण्याकरता श्रीकृष्णाने भरपूर सारे एक्झाम्पल दिले की कसे हे अ, जी भौतिक किंवा भौतिक सृष्टी आहे तिचा करता धरता पण मीच आहे. नंतर देवतांचा संहारक पण मीच आहे. बेसिकली आतापर्यंत जे आपल्याला वाटत होतं राईट, म्हणजे आपल्याला इन द सेन्स जोपर्यंत भगवद्गीता शिकत नव्हतं तोपर्यंत की अ, देवतांची पूजा करणं इज ऑल्सो वन ऑफ द वे. तर इथे कृष्ण भगवानाने ते प्रूव्ह केलेले आहे की चार प्रकारचे जे लोक सांगितलेले होते, अर्थार्थी, ज्ञानी, अ, अ, मला आता नीट एक्झॅक्ट चार प्रकारचे आठवत नाही, पण त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलेले की हे लोक काही ना काही पद्धतीने का होईना ते माझ्याकडे येऊ शकतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतंय की कृष्ण हा किती कृपाळू आणि व्हॉट वी कॅन से कृपाळू आहे की ही वॉन्ट एव्हरी वन टू कम टू हिम सो दॅट वी ऑल कॅन अचीव भगवत प्राप्ती बेसिकली. हम्म. हे एक इम्पॉर्टंट मेसेज आठवतोय. आणि मग वेगवेगळे एक्झाम्पल पण, हा मग ते मी परमश्रेष्ठ आहे हे प्रूव्ह करण्याकरता भगवानांनी वेगवेगळे की कसं अ, अ, वेगवेगळे एक्झाम्पल दिले की पाणी म्हणजे पण मीच आहे, चंद्र म्हणजे पण मीच आहे, सूर्य म्हणजे पण मीच आहे, वेदांचा ओंकार पण मीच आहे, किंवा सगळं जे काय ते सगळे एक्झाम्पल्स दिलेले होते. मला एक महत्वाचं जे आवडलं होतं 7व्या अध्यायात, कारण की मला हे नेहमी वाटायचं प्रभूजी की तुम्ही कृष्णाला अरे का रे का करतात असं मला फील व्हायचं की तुम्ही एकदम एकेरी बोलताय, पण तुम्ही त्या एका श्लोकमध्ये ते क्लिअर केलं की की जेव्हा ते रिलेशन किंवा कनेक्शन तुम्ही एस्टॅब्लिश करतात तेव्हा कसा यू कॅन ट्रीट कृष्णा ऍज अ सखा रादर दॅन, म्हणजे सखा. आणि म्हणजे जसं मैयाचं एक्झाम्पल दिलं, यशोदा मैयाचं एक्झाम्पल दिलं की ती तिला माहिती नसताना पण ती कशी प्रेमा, त्याच्या दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट मेसेज आय कुड रिमेंबर इन 7th अध्याय प्रभूजी. हम्म. हा नंतर महत्वाचं हे होतं प्रभूजी की मोह सॉरी महामाया आणि योगमाया हम्म. हे एक दोन ज्या बेसिकली काय म्हणणार याला आपण, मोहमाया या दोन प्रकारच्या माया असतात. महामाया ही जर स्ट्रॉंग तुमच्यावर असली तर यू आर अवे फ्रॉम कृष्ण आणि यू आर अट्रॅक्टेड टू भौतिक सृष्टी. हम्म. आणि योगमाया जर तुमच्यावर योगमायाची कृपा असेल तर तुम्ही कसे कृष्णाच्या जवळ राहतात बेसिकली. हम्म. योगमायेचे काम आहे कृष्णाच्या जवळ जवळ नेणं बेसिकली. बरोबर. सो आणि ते पण बेसिकली या दोन्ही गोष्टी पण कृष्णाच्या अंडरच आहे बेसिकली. हा एक करेक्ट. महत्वाचा पॉइंट. नंतर आय थिंक मला एवढं मी स्क्रॉल केल्यावर आणि हा की लोकांना वाटतं राईट, हा हे ऍक्च्युली 7व्या अध्यायात आता शेवटी शेवटी आपण डिस्कस केलं की लोकांना वाटतं आता का मी भक्ती करायची, मी मरते समय करेल ना. पण हम्म. ते एवढं सोपं नाहीये बेसिकली. कारण की कृष्णाचं नाव येणं तोंडात हे पण कृष्ण कृपा असेल तरच होऊ शकतं. इट कॅनॉट हॅपन वन सडन टाइम वेन एव्हर यू वॉन्ट बेसिकली. बरोबर. तर ते जरा व्याधी आणि आपले जे संकट आल्यानंतर आपल्याला देवाची आठवण येते राईट. बरोबर. तर असे सगळे मला की इम्पॉर्टंट पॉइंट्स क्विकली मी स्ट्रक्चरली किंवा असं सायंटिफिकली नाही सांगितलं प्रभूजी, पण हा. ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. कोणाला पॉइंट काय ऍड करायचा? अभिनीत प्रभू, योगिनी माताजी. हरे कृष्ण प्रभू. हा. प्रभू, आय थिंक माताजीने पूर्ण म्हणजे कव्हर तर मस्तपैकी केलं, चांगल्यापैकी केलं. फक्त एवढंच म्हणजे जो बेस साठी जो आहे आपण 7:47 पासून आपण म्हणजे श्रीकृष्णांनी जे 6:47 पासून जे हे झालं ना, सुरुवात होती आणि नंतर मग 7वा अध्याय आपला चालू होतो. तर त्यात म्हणजे मला मुख्यपणे नमूद करण्यासारखी गोष्ट अशी वाटते की ते मयी आसक्त मना जे आपण
सातव्या अध्यायाच्या आधीपासून सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलेलं, आणि आता म्हणजे आपण तर श्रीकृष्णाने सांगितलंय एकदम पूर्ण खुलासा करून की माझ्यावरती मन लावून ठेव हम्म. आणि माझे पूर्ण चैतन्याने योगाचा अभ्यास कर. म्हणजे ते भक्ती योगाचा मूळच हा आहे असं मला वाटतं. आणि मग त्यांनी खूप म्हणजे एकच त्यांनी म्हणजे त्यांनी एक शब्द वापरलेला तच्छृण, म्हणजे हे माझ्याकडून नाही. हा. आणि मग हे मी तुला सांगतोय म्हणजे, आणि मग त्यांनी जसं माताजीने पूर्ण सांगितलं तसं, तर श्रीकृष्णांना समजायचं असेल तर एक म्हणजे त्यांना जाणून घेणं, त्यांच्यावरती मन केंद्रित करणं, हम्म. आणि त्यांनी जे सांगितलंय ते आपण म्हणजे फॉलो करणं. जसं आपण म्हणतो की आचार्यांना, प्रिव्हियस आचार्यांचा आपण फॉलो हम्म. करायचं, जे त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या लोकांकडून आपण शिकलेलं आहे. हम्म. हम्म. तर हा एक एक महत्वाचा बेस जो आहे 7.1चा, इथूनच सुरुवात होतो. बस एवढंच ऍड करायचं होतं. हरे बर. कृष्ण प्रभू. तर आता मी काही प्रश्न विचारतो, आपण नंतर त्याबद्दल बोलूया डिटेलमध्ये. तर ज्ञान आणि विज्ञान योग असं नाव दिलं ह्या अध्यायाला, त्याच्यामधलं ज्ञान काय आहे आणि विज्ञान काय आहे? ज्ञान म्हणजे तुम्ही स्टडी करून ते एक्सपिरियन्स केलेलं आहे, आणि विज्ञान हे विज्ञान हे एक्सपिरियन्शियल आहे, ज्ञान हे थेअरेटिकल आहे. ओके. हा. पण तो झाला म्हणजे असं टेक्निकल डेफिनेशन, बट भगवद्गीतेच्या पर्स्पेक्टिव्हनी ज्ञान आणि विज्ञान योग का दिलंय ह्याला नाव? ज्ञान म्हणजे कृष्णाबद्दल सगळं स्टडी असणं म्हणजे ज्ञान आहे बेसिकली. ओके, तर ज्ञान म्हणजे त्या दृष्टीने जर बघितलं तर डिफरन्स बिटवीन आत्मा अँड बॉडी म्हणजे ज्ञान झालं. ओके. आणि नॉलेज ऑफ भगवान इज विज्ञान. ठीक आहे. आणि त्याचं आपलं रिलेशनशिप काय आहे त्याच्याबरोबर हे विज्ञान झालं. तर आपण एक एक श्लोक बघूया आपण, आणि मग त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असले तर बघूया. तर ह्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान म्हणतायत, मय्यासक्त मनः पार्थ योगम युंजन मदाश्रय असंशयम समग्रम माम यथा न्यास्यसी तच्छृणु. जसं अभिनील प्रभू म्हणाले, तर शृणु ह्या शब्दावरती कृष्णाने अतिशय जोर दिलेला आहे. जरी ह्या श्लोकामधला शेवटचा शब्द असला तरी तो एवढा इम्पॉर्टंट आहे की शृणु केल्यावरती, तत्शृणु, शृणु केल्यावरती न्यास्यसी म्हणजे कृष्णाला आपण पूर्णपणे जाणू शकतो. कसं जाणू शकतो? तर समग्रम, अगदी पूर्णपणे, काहीही न उरता. आणि मग त्यामुळे काय होतंय? असंशयम, त्याच्यामुळे आपले सगळे संशय दूर होऊ शकतात. संशय दूर झाल्यावरती काय होतं? मद आश्रय, आपण कृष्णाचा आश्रय घेऊ शकतो. कृष्णाचा आश्रय घेतल्यावरती काय होतं? योगम युंजन, म्हणजे आपण भक्ती योगामध्ये स्वतःला गुंतवतो. आपण त्याच्यावरती पूर्णपणे, आपण त्याच्यावरती भक्ती योगाच्या मार्गावरती चालायला चालू करतो. आणि म्हणून काय होतं? मग मय्यासक्त मनाहा होतं. मग कृष्णाबद्दल आपलं पूर्णपणे मन आसक्त होऊ शकतं. तर हा श्लोक समजायला आपण उलटे गेलो तरी आपण आपलं व्यवस्थित समजू शकतो. आणि हे का करायला पाहिजे? तर कृष्णाने 47व्या श्लोकामध्ये, आधीच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जो भक्तियोगी आहे, त्या भक्तियोगीपेक्षा सर्वश्रेष्ठ असं कोणतंही नाही आहे. कृष्ण इथे तेच सांगतोय, सगळ्या योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय. ठीक आहे. तर त्यांनी सगळ्या योग्यांमध्ये, योगिनाम अपि सर्वेशाम बोललाय तो. त्या सगळ्या योग्यांमध्ये कृष्ण बोलतोय की माझ्यामध्ये जो मन आसक्त करतो, माझी सेवा करतो, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. म्हणून इथे तो ह्या श्लोकापासनं त्याच्यामध्ये मन आसक्त कसं करायचं, ती प्रोसेस तो आता आपल्याला सांगतोय. बरं, आता त्याच्यामध्ये मन आसक्त करायचं, तर त्याच्याबद्दल नॉलेज असणं आवश्यक आहे. अशी कोणतं कल्पना सुद्धा न केलेली अशी गोष्ट जर आपल्या समोर आली, किंवा त्याचं फक्त नाव आपण ऐकलं आणि कोणी व्यक्ती म्हणाली की आता तुम्ही ह्याच्यावरती मन आसक्त करा, तर ते शक्य नाही आहे. कारण त्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. ती गोष्ट कशी दिसते, काय त्याच्या क्वालिटीज, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, काही नाही माहिती.
तर त्यामुळे जर भगवानांवरती मन आसक्त करायचे तर भगवानांबद्दल नॉलेज पण असणं गरजेचं आहे. म्हणून तो नॉलेज आपल्याला ह्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत देत राहतोय तो. आता तो जेव्हा त्याच्याबद्दल नॉलेज देतोय, ओके, तर त्या नॉलेजची महानता काय आहे ते तो ह्या श्लोकामध्ये सांगतोय. ज्ञानम तेहम स विज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यज ज्ञातव्यम अवशिष्यते. मी आता जे तुला ज्ञान देणार आहे ते ज्ञान संपूर्ण ज्ञान आहे. वक्ष्याम्य शेषतः, अशेषतः. मी जे तुला सांगणार आहे ते संपूर्ण ज्ञान आहे. काहीही उरणार नाही. मी जे असं असं काही नाही जे मी सांगणार नाही. आणि यज ज्ञात्वा नेह भूयोन्यज ज्ञातव्यम अवशिष्यते, म्हणजे जे जाणल्यावरती तुला अजून काहीही जाणून घ्यायचे शिल्लक राहणार नाही, हे असं ज्ञान आहे. ओके. तर ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत समजणं. ज्ञान कोणाबद्दल आहे, ओके, आणि त्या ज्ञान मिळाल्यानंतर त्या त्या ज्ञानाचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर कृष्ण बोलते की हे ज्ञान माझ्याबद्दल आहे, त्यामुळे ज्ञान कम्प्लीट आहे. आणि हे ज्ञान दिल्यानंतर तुला अजून कोणत्या ज्ञानाची आवश्यकता लागणार नाही. हा श्लोक आहे, हा आपल्याला 100% कॉन्फिडन्स देतो भगवद्गीतेच्या कम्प्लीटनेसबद्दल. ओके. जेव्हा व्यासदेवांनी बाकीचे 17 पुराण कंपाईल केली तरी सुद्धा त्यांना मनामध्ये असं फील येत होतं की आपण काहीतरी बाकी आहे, सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं की आपण काही केल्याचं. आणि मग त्यावेळी नारद मुनी त्यांच्यासमोर अवतरले आणि नारद मुनींना त्यांनी प्रश्न विचारला की बाबा हे असं का होतंय. एवढं मी 17 पुराण लिहिलं, महाभारतचं कंपायलेशन केलंय वगैरे, हे एवढं सगळं झालंय तरी सुद्धा मला असं इनकम्प्लीट असं का वाटतंय. त्यावेळी नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये भगवानांबद्दल तुम्ही काही लिहिलं नाहीये. जर का तुम्ही भगवानांबद्दल लिहिलं तर तुम्हाला कंप्लीट सॅटिस्फॅक्शन मिळेल. आणि मग त्यांना ते भागवतम सांगतात, श्रीमद भागवत पुराण जे आहे, मग ते त्यांना सांगतात. नारद मुनींनी ब्रह्माकडनं ऐकलेलं, ब्रह्मानी श्रीकृष्णाकडनं ऐकलेलं, आणि तेच नारद मुनी मग नंतर व्यासदेवांना सांगतात. जेव्हा ते ऐकतात नारद मुनींकडनं, त्यानंतर थोड्या वेळ तपस्या करतात ते, आणि पूर्णपणे कृष्णाबद्दल ते माहिती स्वतः म्हणजे मेमराईज करतात त्याच्याबद्दल, आणि ज्ञान पण घेतात नारद मुनींकडनं. आणि मग ते नंतर श्रीमद भागवत पुराणाचं कंपायलेशन करतात. आणि मग त्यांना जाऊन कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन मिळतं. तिकडे कृष्ण आता हेच आपल्याला प्रिन्सिपल लेवलवरती सांगतोय की माझ्याबद्दल जर ज्ञान असलं तर तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळेल, कारण ते कम्प्लीट ज्ञान आहे. जर तुम्ही बाकीच्या इतर गोष्टींबद्दल तुम्ही ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी इनकम्प्लीट राहिल्यासारखं वाटेलच. आता हे ज्ञान मिळण्याची रेअरिटी काय आहे, किती दुर्मिळ आहे, ते कृष्ण ह्या श्लोकात सांगतोय. हा, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. ओके. सहस्त्र सहस्त्र मनुष्य आहेत ह्या जगामध्ये. त्यापैकी फक्त काही लोक जी आहेत की जी सिद्धी प्राप्त करण्याचा म्हणजे भागवत मार्गावरती चालायचा प्रयत्न करतात. अशा मार्गावरती चालणारे सुद्धा हजारो हजारो लोक सापडतील, पण त्याच्यामध्ये ऍक्च्युली कृष्णाला समजू शकेल असा एखादाच व्यक्ती मिळतो. आणि त्यापैकी सुद्धा तो व्यक्ती कृष्णाला तत्वतः जाणू शकेल ह्याची अजूनही दुर्मिळता वाढते. ठीक आहे. तर आपण आत्ता ह्या मार्गावरती चालू केलेलं आहे आपण चालायला. ओके. तर आपण एवढं अज्युम करू शकतो की सहस्त्र सहस्त्र लोकांमध्ये आपण फॉर्च्युनेट आहोत की ह्या मार्गावरती आपण चालायला तरी चालू केलंय. पण ह्याचा अर्थ नाहीये की आपण एंडपर्यंत पोहोचलोय. तेवढे अजून आपण नशीबवान झालेलो नाही आहोत. त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस भक्ती करत राहायलाच पाहिजे. इनफॅक्ट त्या मार्गावरती चालत चालत जेव्हा आपण परफेक्शनला पोचू, त्या परफेक्शन नंतर सुद्धा भक्तीच आपण करणार आहोत, आणि तेच करायला पाहिजे. पण आत्ता आपण
भौतिक आणि भक्ती या दोन गोष्टींच्या मध्ये आपण सापडलेलो आहोत. त्यामुळे आपण भक्तीला प्राधान्य दिलं पाहिजे. भौतिक गोष्टींना त्याच्या फक्त जेवढी गरज आहे तेवढंच केलं पाहिजे. मग चौथ्या श्लोकापासून तो ते ऍक्च्युअल ज्ञान आहे ते द्यायला स्टार्ट करतो. आता कृष्ण कोणती ऑर्डिनरी व्यक्ती नाहीये. त्यामुळे तो स्वतःचं इंट्रोडक्शन असं नाव, गाव, पत्ता, आई वडिलांचं नाव, एज्युकेशन ह्या गोष्टींनी तो देत नाही. तो डायरेक्टली आपली चुकीची संकल्पना जी आहे ती मिटवण्याचा प्रयत्न करतोय तो. ओके. म्हणून तो स्वतःचं इंट्रोडक्शन आपण ज्या ज्या गोष्टींना ग्रेट किंवा ग्रेटेस्ट असं समजतो त्या ग्रेटेस्ट बरोबर स्वतःचं कंपॅरिझन करून सांगतोय की मी ह्यांच्यापेक्षाही ग्रेट आहे म्हणून. ठीक आहे. त्यामुळे आपण भूमी, आप, अनल, वायू, खम, मनो, बुद्धिरेव च अहंकार इति यमे भिन्ना प्रकृतीरष्टदा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, आपण ह्या गोष्टींना इतकं इम्पॉर्टन्स देतो. आपल्याला वाटतं की हे किती ग्रेट आहेत म्हणून. हां, जेव्हा इंद्र चिडतो अ, तेव्हा कधी कधी पाऊसच देत नाही किंवा कधी कधी भरपूर पाऊस देतो, तर आपण पावसाला किंवा इंद्रदेवाला आपण खूप ग्रेट मानतो. हा. अर्थ किती मोठी आहे, ग्रेट मानतो आपण त्याला. सूर्यदेव किती ग्रेट मानतो आपण त्याला. पण कृष्ण ह्यांच्या बरोबर डायरेक्टली कंपॅरिझन करतोय आणि तो सांगतोय की हे इंडिव्हिज्युअल नाही आहेत, हे माझे एनर्जीज आहेत म्हणून. ओके. हे सगळे माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. ठीक आहे. तर म्हणजे एखादा प्राईम मिनिस्टर कंट्रीचा जेव्हा इंट्रोडक्शन देतो त्यावेळी फक्त तो बोलतो मी प्राईम मिनिस्टर आहे. त्यावेळी कळून येतं की त्या देशातली प्रत्येक व्यक्ती त्या प्राईम मिनिस्टरच्या कंट्रोलमध्ये आहे म्हणून. तर इकडे कृष्ण तेच सांगतोय की बाबा मी वसुदेवचा मुलगा, देवकीचा मुलगा नाही सांगत तो, मी डायरेक्टली या पूर्ण सृष्टीचा निर्माता आहे हेच सांगतोय तो. मग आता ह्या भौतिक गोष्टींच्या बद्दल सांगून झाल्यावरती जी त्याच्यापेक्षा वरची लेवलची आहे, सुपिरियर आहे, अशा एनर्जी बद्दल कृष्ण सांगतोय. अपरेयम इतस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. आणि आत्तापर्यंत मी जे तुला सांगितलं ज्या 8 एनर्जी, त्या व्यतिरिक्त अजून एक माझी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे. अपराप्रकृती म्हणजे इन्फिरियर, पराप्रकृती म्हणजे सुपिरियर, आणि जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. ओके. म्हणजे आपण जे जीवात्मे आहोत त्या ह्या पराप्रकृतीमध्ये आहोत. आणि ह्याचाच अर्थ काय, तर आपण जे भौतिक प्रकृती आहे त्याच्यापेक्षा सुपिरियर आहोत आपण. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये माझ्या मते 41व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललाय पण की भौतिक प्रकृतीपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे म्हणून. हम्म? तर आत्मा इज सुपिरियर टू भौतिक प्रकृती, हे तो अजून एका श्लोकामध्ये इकडे कन्फर्म करतोय. पण हे जीवभूत ह्यांचं झालंय काय, की हे जीव कनिष्ठ आणि भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेत आहेत आणि त्याच्यामध्ये अडकले जात आहेत ते. आपल्याला वाटतं की आपण जे भौतिक ह्या घटकांमुळे आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे, आपल्याला वाटतं की आपण हे शरीर आहोत म्हणून, आणि आत्म्याचा विसर पडलाय आपल्याला. आता तो ह्या श्लोकामध्ये सांगतोय की एतद योनिनी भूतानी सर्वाणीत्युपधारय अहम कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. काय बोलतोय कृष्ण इकडे, की आतापर्यंत मी तुला दोन प्रकृतींचा उल्लेख केला. एक म्हणजे भौतिक प्रकृती आहे आणि एक म्हणजे आध्यात्मिक प्रकृती, पराप्रकृती आहे, आणि दुसरी आहे अपराप्रकृती. तो कृष्ण काय बोलतोय की ह्या सर्व प्राणी मात्रांचा उगम जो आहे ह्या दोन शक्तींमध्ये होतो. या जगामध्ये असं काहीही नाहीये जे या इतर भौतिक प्रकृतीमध्ये नाहीये किंवा आध्यात्मिक प्रकृतीमध्ये सुद्धा नाहीये. म्हणजे काय, तर तिसरी कोणत्याही प्रकारची प्रकृती नाहीये. आणि त्याच्यात तो काय बोलतोय की जे काही आहे त्याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता मीच आहे हे निश्चितपणे जाण. म्हणजे काय झालंय आता त्यांनी काय हे असं अशा पद्धतीने का सांगितलंय हे, तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला स्वतःबद्दल ग्रेटनेसचं त्याचं सांगायचं आहे की तो सुप्रीम आहे म्हणून. तर म्हणून आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की
खरं कृष्ण कसा सुप्रीम, सो अँड सो थिंग सुप्रीम का नाही, म्हणून त्यांनी आधी काय केलंय, तर भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन प्रकृती सांगितल्या. नंतरच्या श्लोकात तो बोलतो की ह्या दोन प्रकृती व्यतिरिक्त अशी कोणतीच प्रकृती नाहीये. आणि त्यांनी काय सांगितलं की जे पण तुमच्या डोक्यात येऊ शकतं, की हे क्रिएटेड आहे म्हणून आणि ग्रेट आहे, तर हे ह्या दोन प्रकृतींच्या अंडर येतं. म्हणजे काय, तिसरी प्रकृती पण नाहीये आणि अशी कोणती अशी गोष्ट पण नाहीये जी ह्या दोन प्रकृतीमध्ये नाहीये. कोणत्या ना कोणत्या प्रकृतीमध्ये आहे. आणि मग तो सांगतोय की अशी कोणतीही गोष्ट नाही की ह्याच्यामध्ये नाहीये आणि ती माझ्या कंट्रोलमध्ये नाही, आणि मी ह्या दोघांचाही उत्पत्ती करता आणि प्रलय करता आहे. म्हणजेच काय, तर मी ग्रेटेस्ट आहे, या जे काही आहे ते माझ्या अंडर आहे. जे काही तुम्हाला इमॅजिन करता येत आहे ते ह्या दोन प्रकृतींच्या अंडर आहे आणि त्या दोन प्रकृती माझ्या अंडर आहेत म्हणून. त्यामुळे तो कन्फर्म करतोय की मी सुप्रीम आहे, माझ्यापेक्षा माझ्या इक्वल पण कोण नाही आणि माझ्या अबाव पण कोण नाहीये. आणि हे तो ह्या श्लोकामध्ये कन्फर्म करतोय, 7व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये. हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट श्लोक आहे पूर्ण भगवद्गीतेचा. हम्म. मत्तः इथे एकच परतर. प्रश्न आहे प्रभूजी, हा विचारू बोल. का? हा बोला. आपण दोघही कॉम्बिनेशनच्या ह्याच्यात येतो का आपण आध्यात्मिक, काय म्हणजे मला ते थोडस कन्फ्युजन आलं आता मनात. आपण कोण आहोत? आत्मा आहोत. आत्मा आध्यात्मिक प्रकृतीमध्ये म्हणजे पराप्रकृतीमध्ये येतं. आपलं ओके शरीर जे ओके. आहे ते भौतिक प्रकृतीमध्ये येतं. हा बरोबर, हा मला म्हणूनच मी म्हणायचं होतं की कॉम्बिनेशन ऑफ बोथ आहोत ना आपण. ओके नाही, ठीक आहे. आपण कॉम्बिनेशन ऑफ बोथ नाही आहोत. तुम्ही जर स्वतःला शरीर समजलं तर तुम्ही भौतिक प्रकृतीमध्ये स्वतःला समजू शकता. पण तुम्ही शरीर नाही आहात, तुम्ही आत्मा आहात तुम्ही. त्यामुळे तुम्ही आध्यात्मिक पराप्रकृतीमध्येच अध्यात्म. आहात तुम्ही. ओके ओके, धन्यवाद प्रभूजी. हरे आता कृष्ण. या 7व्या श्लोकामध्ये कृष्ण काय बोलतोय, की त्याची सुपिरियॉरिटी तो आता एका प्रिन्सिपलनी एक्सप्लेन करतोय तो आपल्याला. ओके. मिनिंग आपल्याला कोणताही मनात डाऊट राहू नये, कोणतीही ॲम्बिग्युइटी राहू नये, म्हणून तो इथे ॲब्सोल्यूट क्लॅरिटीने इथे कन्फर्म करतोय तो. ठीक आहे. आणि म्हणून ना ह्या श्लोकाला आपण एक प्रिन्सिपल वर्स असं समजू शकतो आपण. प्रिन्सिपल म्हणजे काय, की ते एक तत्व झालं, कन्फर्म्ड 100% ट्रूथ, परफेक्टली प्रूवेबल असं तत्व आहे ते. त्यामुळे कोणताही कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट जर आपल्या समोर आलं तर त्याला ह्या स्टेटमेंट बरोबर कम्पेअर करायचं आणि त्या दुसऱ्या स्टेटमेंटला इव्हॅल्युएट करायचं. मग आपल्याला कळेल ते दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. असा हा श्लोक आहे. ठीक आहे. तर हा श्लोक, मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. माझ्याहून श्रेष्ठ हे धनंजया असे दुसरे कोणतेही तत्व नाही. हा, मी परत वाचतोय, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. मी परत वाचतो, मी माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. ही गोष्ट ना अक्षरशः प्रत्येक श्वास जेव्हा आपण घेऊ, प्रत्येक पाण्याचा घोट घेऊ, प्रत्येक घास आपण अन्नाचा घेऊ, प्रत्येक सेकंद जे आपण जगत असू ना, त्यावेळी हे तत्व ना अक्षरशः डोक्यामध्ये आपण घुसवलं पाहिजे. प्रत्येक सेकंदाला आपण ह्याची स्वतःला आठवण करून दिलं पाहिजे की कृष्णापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही. ओके. त्यावेळी आपण खरं कृष्णाचे सेवक बनू शकतो आपण. जेव्हा कधी आपल्याला वाटतं की माझं घर, माझं बँक बॅलन्स, माझं शरीर, माझं नाव, माझं नोकरी, माझा पैसा, माझं धिस, माझं दॅट, हे जे काही आहे हे कृष्णापेक्षा मला जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यावेळी समजून घ्यायचं की हा श्लोक आपण मनात ठासवलेला नाही आहे. अशी कोणतीही गोष्ट, आम्ही रिपीट करतोय, अशी कोणतीही गोष्ट जी आपल्या आणि कृष्णाच्या दरम्यान येऊ शकते, ज्यामुळे आपण त्या दुसऱ्या गोष्टीला जास्ती इम्पॉर्टन्स देऊ आणि कृष्णाला कमी इम्पॉर्टन्स देऊ, त्यावेळी आपण हा श्लोक आठवला पाहिजे, स्वतःला आठवण करून दिली पाहिजे. त्यावेळी आपल्याला कळेल की कृष्ण इम्पॉर्टंट आहे का ती दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे.
कृष्ण बोलतोय, दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी कृष्णाशिवाय सर्वाईव्ह होऊ शकते. सगळ्या गोष्टींचा आश्रय कृष्ण आहे. आणि आपण ते एक्झाम्पल घेतलेलं, त्यामुळे आपल्याला कळलं की मोत्यांची जी माळ असते त्याच्यामध्ये दोऱ्याचं काय महत्त्व असतं ते. ठीक आहे. आणि आता आपल्याला हे फिलॉसॉफिकली त्यांनी शिकवलंय, म्हणून प्रॅक्टिकली पण आपल्याला समजावं एक्झाम्पल्सच्या दृष्टीने, म्हणून 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत तो 14 असे एक्झाम्पल्स देतो. 8व्या श्लोकात 5, 9व्या श्लोकात 4, 10व्या श्लोकात 3, 11व्या श्लोकात 2 असे तो एक्झाम्पल्स देतोय, ज्याच्यामुळे आपण समजू शकतो की कृष्ण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसा इन्व्हॉल्ड आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे म्हणून. तर जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला इम्पॉर्टंट वाटते, तर त्याच्या मागे असं काय आहे ज्याच्यामुळे आपल्याला ते इम्पॉर्टंट वाटते, तर कृष्ण बोलते की तो जो फॅक्टर आहे तो मी आहे म्हणून. तर ठीक आहे, तर रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययो. रस म्हणजे पाणी, तर चव. हां, अप्सू म्हणजे पाणी. कृष्ण बोलते पाण्यातली चव मी आहे म्हणून. ओके. नंतर प्रभास्मी शशी सूर्यय. जेव्हा चंद्र किंवा सूर्य जेव्हा प्रभा म्हणजे प्रकाश देतात, तर तो बोलतो की त्यांचा प्रकाश मी आहे. सूर्याची जाणीव आपल्याला रात्री होत नाही, कारण त्यावेळी सूर्य दिसत नसतो आपल्याला त्यावेळेला. हां, जर का अशा वेळी जर का सूर्य दिसला, जेव्हा दिसत नसतो त्यावेळी सूर्याचं महत्त्व कळणं शक्यच नसतं. सूर्याचं महत्त्व आपल्याला ह्या फक्त 2 कारणांमुळे कळतं, प्रकाश आणि ती एनर्जी जो हीट देत असतो तो. आता थंडीमध्ये आपल्याला हीट तेवढी जाणवत नाही, पण प्रकाश तर त्यावेळी सुद्धा असतोच. त्यामुळे प्रकाश इज अ मोर डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सूर्य. बरोबर. म्हणून तो इकडे प्रकाशबद्दल बोलतोय तो. प्रणव सर्व वेदिषु, सगळ्या वेदांच्या मंत्रांमध्ये ओंकार मी आहे. शब्द खे पौरुषम दुषु, जेव्हा साऊंड शब्द हा आकाशाचा कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि पौरुष म्हणजे पुरुष किंवा बाई त्यांच्यामध्ये जी एक ॲबिलिटी असते, ती ॲबिलिटी बोलतो ती माझ्याकडनं येते म्हणून. नंतर 9व्या श्लोकात पुण्यो गंध पृथिव्यां च तेजश्चास्मी विभावसौ, जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. पृथ्वीचा मूळ सुगंध, अग्नीमधली उष्णता, सगळ्या जीवांमधली जी जीवनची शक्ती जी आहे जीवनाची, आणि सगळ्यात तपस्व्यांचं तप मी आहे. ओके. पृथ्वीचा सुगंध किती सुंदर असतो. जरी काही ठिकाणी आपल्याला सुगंध आला नाही तरी सुद्धा आपण समजू शकतो की जे काही ह्या जगात आहे ज्याला सुगंध आहे, चंदन असो, फुलं असो किंवा काहीही असो, तो सुगंध पृथ्वीमुळे येतोय. ओके. आपण जे बघितलेलं 5 गोष्टी, त्याच्यामधली जी सुगंध जे आहे हे पृथ्वीची कॅरेक्टरिस्टिक आहे. तर तो सुगंध पाण्यामध्ये नसतो, अग्नीमध्ये नसतो, वायूमध्ये नसतो आणि आकाशात नसतो. तो सुगंध फक्त पृथ्वीमध्ये असतो. त्यामुळे जी पण गोष्ट आपल्याला सुगंधित असं दिसतंय ती पृथ्वीची कृपा आहे ती. आणि कृष्ण बोलते तो सुगंध मी आहे म्हणून. अग्नीमधली उष्णता, आपण अग्नीला काय इम्पॉर्टन्स देतो, कारण त्याच्यामध्ये उष्णता आहे. जर का उष्णता नसती तर आपण जेवण बनवू नसतो शकलो. आणि ते जेवण बनवण्याकरता जेवण किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला कळतं जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा. आणि गंमत बघा, आत्ता नाही पण कृष्ण बोलतो 14व्या श्लोकामध्ये 15व्या अध्यायाच्या, जठर असतं ना आपलं पोट, त्याच्यातली अग्नी म्हणजे कृष्ण आहे असं बोलतो कृष्ण. आणि ज्याच्यामुळे पचाम्यन्नम चतुर्विधम, पण 4 प्रकारची जी अन्न आहेत त्या अन्नाचं पचन त्या अग्नीमुळे होतं. कधी कधी लोकांना भूक लागत नाही, कधी कधी पचन होत नाही नीट. त्याचं कारण हे की ती अग्नी कमी झालेली असते. कधी कधी लोकांना खूप भूक लागत असते, ते अग्नी वाढत असते पोटातली, ती जठराग्नी म्हटली जाते. तर ती कृष्ण बोलते ती जठराग्नी मी आहे म्हणून. अहम वैश्वानरो भूतवा, कृष्ण बोलतो. वैश्वानर म्हणून त्या जठराग्नीचं नाव आहे.
तर तो पचन पण तोच करतोय आपल्या अन्नात, पोटातलं अन्नाचं. हां, जेवण बनवून देण्याकरता जी अग्नीतली उष्णता लागते ती पण तोच करतोय. आपण जे जगतोय, आपण आता जे आपली जीवनशक्ती आहे, ओके, ती पण तो आहे. सगळ्या तपस्व्यांचं तप मी आहे, हे कृष्ण बोलतोय. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम, बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्विनामहम. हे पार्थ, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण. कोणत्याही गोष्टीला एक सीड लागतं. हं. जेव्हा अ, एक अर्भक आईच्या पोटामध्ये जन्म घेतं, त्याच्याकरता सुद्धा एक बीज लागतं. जी नर असतं, ते नर त्या मादीमध्ये बीज प्रदान करतं. झाड असलं तर बीजापासून झाड निर्माण होतं. तर ह्या कोणत्याही गोष्टीला ब्रह्मांड म्हटलं जातंय ना, आपण त्या ब्रह्मांड सुद्धा एका बीजापासून आलेलं आहे. तर विद्धी पार्थ सनातनम, हे पार्थ हे जाणून घे, इम्पॉर्टंट नॉलेज. बुद्धिर्बुद्धिमतामस्मी, एका बुद्धिमानाची बुद्धी मी आहे, एका तेजस्वी माणसाचं तेज मी आहे. मिनिंग ह्या 14 जे एक्झाम्पल दिलेत, इन्क्लुडिंग हा 11वा श्लोक, बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. बलवानांचे ते बल जे काम आणि आसक्ती रहित आहे, ते पण मी आहे. जेव्हा ते चुकीचा वापर केला जातो तिकडे मी नसतो. आणि धर्मतत्वांविरुद्ध नसणारा काम वास, ओके, ते पण मी आहे म्हणून. तर ह्या 14 एक्झाम्पल्समध्ये ना, आपण जेवढं काही इमॅजिन करू शकतो नेचरमधलं, ते सगळं त्यांनी इकडे सांगितलेलं आहे की ते मी आहे म्हणून. आता ह्याच्यामुळे आपल्याला कृष्ण कोण आहे हे समजायला मदत होते. आता म्हणून काय तू करतोय आता, की एक स्टेप, एक लेवल तो नॉलेज वाढवून सांगतोय आता. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी नत्वहम तेषु ते मयी. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ही पूर्ण जी भौतिक प्रकृती आहे, ही कंट्रोल्ड बाय दीज 3 मोड्स ऑफ मटेरियल नेचर, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ओके. त्यामुळे कृष्ण काय बोलतोय, की पूर्ण प्रकृती जी सत्व आणि रजो आणि तमोगुणांनी कंट्रोल होते, हे भाव माझ्या शक्तीने अभिव्यक्त होतात. म्हणजे त्यांचा त्या 3 गुणांचा कंट्रोलर सुद्धा कृष्ण आहे. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, मत्त एवेती, ओके, परंतु मी स्वतंत्र आहे. मी ह्या प्रकृतीच्या गुणांच्या अधीन नाही, तेच माझ्या अधीन आहेत. म्हणजे त्यांचा कंट्रोलर कृष्ण आहे. ते कृष्णाला कंट्रोल करू शकत नाहीत. हे नॉलेज नसलं तर आपण कृष्णाला, अशी लोक बोलतात, कृष्ण जन्माला आला किंवा कृष्ण मेला, असे शब्द वापरतात. त्यांना कळत नाही जन्म आणि मृत्यू हे भौतिक प्रकृतीच्या कंट्रोलमध्ये असतं. जी व्यक्ती भौतिक प्रकृतीला कंट्रोल करते, ती त्या व्यक्तीला जन्म आणि मृत्यूच्या सायकलमध्ये कशी बांधू शकते. चौथ्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतोय, नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. कोणत्याही कर्माचं बंधन माझ्यावरती असू शकत नाही. कोणत्याही कर्माला रिझल्ट जो असतो तो मला मला कधी लागू होऊच शकत नाही, कारण मी ह्यांचा कंट्रोलर आहे. मी तर हे नॉलेज नसल्यावरती मग लोक कृष्णाला एक ऑर्डिनरी व्यक्ती किंवा लिटल बिट ऑफ सुपर ह्युमन पॉवर्स असलेली व्यक्ती समजते. पण तरी सुद्धा त्यांना वाटते की देवाला सुद्धा कर्माचं फळ चुकलं नाही हो, अशा प्रकारचे ते वाक्य काढतात. ही वाक्य संपूर्णपणे अज्ञानामुळे निघालेली आहेत. कृष्णाची पोझिशन ज्यांना कळत नाही की ते भौतिक प्रकृतींचे करता करविता आहेत, सर्वेश म्हणजे आहेत, ते त्यांच्या कंट्रोलमध्ये सगळं काही आहे, त्यांना जेव्हा हे कळतं त्यावेळी मग कृष्णाबद्दलचे असे विचार थांबतात. ओके. मग कृष्ण बोलतोय की आता जर का हे 3 गुण सगळे कंट्रोलर आहेत, ओके, तर 3 गुणांचा इन्फ्लुएन्स काय आहे हे तो सांगतोय इकडे. त्रिभिर्गुणमयैर्भावै एभि सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. तर ह्या 3 गुणांचा जो कंट्रोल आहे तो बोलतोय की हे त्या तिन्ही गुणांनी, सत्व रज आणि तम गुणांनी
मोहित होतात व्यक्ती. ते मोहित झाल्यामुळे काय होतं, हे संपूर्ण जगत जे आहे हे त्रिगुणातीत आहे. ओके. म्हणजे काय, अशी कोणतीही गोष्ट नाही जी ह्या तीन गुणांच्या बाहेर आहे, त्यांच्या प्रभावाखाली बाहेर आहे. 18व्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण हे सांगतो की जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही जी ह्या तीन गुणांच्या प्रभावाखाली नाही आहे. हम्म? तर तो, म्हणून तो इकडे बोलते की जेव्हा हे मोहित होते व्यक्ती, ओके, त्यामुळे काय होतं की कृष्ण हा त्रिगुणाच्या अतीत आहे, म्हणजे पलीकडे आहे, आणि कृष्ण अविनाशी आहे, त्याचं हे स्वरूप जाणू शकत नाहीत. आत्ता आपण बोललो त्याचप्रमाणे की जेव्हा व्यक्तींना हे समजत नाही की कृष्ण हा तीन गुणांचा अधिकारी आहे, तो म्हणजे त्यांचा करता करविता आहे, कंट्रोलर आहे तो, हे जेव्हा कळत नाही त्यावेळी कृष्णाला आपण ऑर्डिनरी म्हणून समजतो, त्याचं अविनाशी हे रूप जाणवू शकत नाही. मग आता एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की बरे बापरे, मी ह्या तीन गुणांच्या कंट्रोलमध्ये पण आहे आणि मी त्यामुळे कृष्णाला चुकीचा पण समजतोय, त्यामुळे मला ह्या तीन गुणांच्या बाहेर पडणं अजूनही मुश्किल आहे. तर इकडे कृष्ण त्याला उत्तर देतो. इकडे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली ही माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे, हे खूप डिफिकल्ट आहे ती. परंतु जे मला शरण येतात, जे आले आहेत, ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. तरंती हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे स्विमिंग नाही, हं? तरणं म्हणजे फ्लोट होणं. आपण एखाद्या नदीचा प्रवाह असला आणि त्याच्यावरती फक्त फ्लोट होत असलो तर आपल्याला स्विम करण्यासाठी पण एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. इकडे कृष्ण बोलते की तुम्ही मला फक्त शरण या भौतिक प्रकृतीच्या बाहेर काढण्याचं काम मी करीन, तुमच्या वतीने स्विमिंग करण्याचं काम मी करीन, तुम्हाला स्विमिंग करायची पण गरज नाही, फक्त माझ्या शरण या म्हणून. तर तो इकडे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देतोय 14व्या ह्या श्लोकामध्ये, की भौतिक प्रकृतीला लोक शरण का जातात, कृष्णाला शरण का जात नाहीत, आणि तुम्ही कृष्णाला शरण केलात तर काय फायदा आहे, भौतिक प्रकृतीला शरण केलात तर काय नुकसान आहे, हे त्यांनी आत्तापर्यंत सांगितलं. मग आता प्रश्न निर्माण होतो की मग तसं जर असलं असेल तर मग सगळीच लोक शरण गेली पाहिजेत कृष्णाला, मग सगळी लोक का शरण जात नाही. तर मग त्याचं उत्तर तो इकडे देतोय. नमाम दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. आपण ह्या प्रत्येक जी कॅटेगरी आहे त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोललेलो. ओके, तर मी ते रिपीट करत नाही. पण गंमत अशी आहे की जेवढे व्यक्ती मूर्ख तेवढी ती कृष्णाला ओळखू शकत नाही, आणि जेवढी ती कृष्णाला कमी ओळखते तेवढी ती अजून 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 मूर्ख बनते ती. त्यामुळे ही Catch-22 अशी सिच्युएशन येते. आता 16व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो की शरण कोण येतं. हं? तर सगळीच लोक शरण जात नाही, म्हणजे असं नाही की सगळीच्या सगळी लोक कृष्णाला पासनं लांब आहेत म्हणून. तर कृष्ण बोलतो काही लोक माझ्या शरण येतात. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करत असतात: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता आपण ह्या चौघांच्याही बद्दल बोललेलो, त्यातला ज्ञानी कृष्णाला जास्ती आवडतो. कारण जे तीन जण जे आहेत, आधी आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी, हे तिन्ही लोक एका सेल्फिश मोटिव्हनी कृष्णाकडे येतात. पण ज्ञानी सेल्फिश नसतो, त्याला जाणवत असतं की तो कोण आहे, त्याचं शरीर काय आहे, कृष्ण कोण आहे, कृष्णाबरोबर त्याचा संबंध काय आहे, हे सगळं जाणवत असतं. आणि त्याला
भौतिक आणि आध्यात्मिक मधला फरक व्यवस्थित जाणवत असतो, म्हणून तो कृष्णाच्या मार्गावरती तो चालायला चालू केलेलं असतं त्याने. ओके. इकडे नोटेबल पॉइंट असा आहे की 15व्या श्लोकामध्ये प्रपद्यंते हा शब्द वापरलेला सरेंडर बद्दल. ओके. आणि इकडे भजनते बद्दल वापरलेला आहे शब्द, भजनते हा शब्द वापरलाय. तर सरेंडर ही भजन केल्यानंतरच होऊ शकतो, ती शेवटची स्टेप आहे सरेंडर म्हणजे. भजनते ही फर्स्ट स्टेप आहे. तर कृष्ण बोलतोय की हे तीन लोक जी आहेत, आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी, हे भजन ते करतात, ते सरेंडरच्या लेवलला पोचलेले नाही आहेत ते, कारण ते अजूनही भौतिक गोष्टीमध्ये अडकलेले आहेत. पण तरी सुद्धा कृष्ण त्यांना अप्रिशिएट करतोय, आणि त्याचं आपण बघून घेऊया कारण पुढे. तर 17व्या श्लोकामध्ये तो ज्ञानीला अप्रिशिएट करतोय. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय. तर काय बोलतोय कृष्ण की जो यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे, या चार लोकांमध्ये सांगितलेलं आहे, आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे, तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. तर दोन कॅरेक्टरिस्टिक्स ह्या ज्ञानीबद्दल सांगितलेले आहेत. तो पहिला म्हणजे नित्ययुक्त आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे. असं नाही की आज केली भक्ती, आता उद्या कंटाळा आला, उद्या एक दिवस झोपून काढीन मी, नंतर वेळ मिळाला तर करू भक्ती. तर तसं नाही आहे ते, कॉन्स्टंट भक्ती आहे त्याची. आणि एक भक्तीर विशिष्यते, म्हणजे असं नाही आहे की बाबा 10 गोष्टींची एका वेळी भक्ती करतोय. कृष्णाची पण केली, देवी देवतांची पण केली, नोकरी, बायका, मुलं वगैरे ह्यांची सगळ्यांची करत बसलाय, आणि सगळ्यांना इक्वल इम्पॉर्टन्स देतोय. तसं नाही आहे. एक भक्तीर म्हणजे कृष्ण एक एक कृष्ण. ठीक आहे. तर म्हणजे काय, याचा अर्थ हा होतो का की हे बाकीचे तीन लोक, अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी, जे सांगितले ते कृष्णाला प्रिय नाही आहेत? तर तसं नाही. कृष्ण बोलतोय उदाराह सर्व एवैते ज्ञानीत्वात्मैव मे मतम आस्थितः सहि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम. निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्यामध्ये स्थित झाला आहे त्याला मी स्वतःप्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. ओके. अनुत्तमाम गतिम, म्हणजे ज्याच्यापेक्षा, गती म्हणजे डेस्टिनेशन, ज्याच्यापेक्षा कोणतंही सुप्रीम असं डेस्टिनेशन नाही. ओके. पण तो कृष्ण काय करतोय इथे, उदार हा शब्द वापरतोय ह्या बाकीच्या तिघांकरता, अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी. अर्थला काय असतं, ज्याला खूप डिफिकल्टी असते, कोणत्या तरी मटेरियल सिच्युएशनमध्ये त्याला त्रास झालेला असतो. जिज्ञासूला काही प्रश्न असतात, पण असं नाही की प्रश्नाची उत्तरं मिळाल्यावरती तो कृष्णाकडे चालायला चालू करेल. आणि अर्थार्थी, ज्याला पैशाची गरज असते, ज्याला धनाची गरज असते. हं? या तिघांतही सेल्फिश मोटिव्ह असतो, म्हणून म्हणून आपल्याला डाऊट येऊ शकतो. पण कृष्ण बोलतो नाही, हे उदार आहेत, हे इतर कुठे न जाता माझ्याकडे आलेले आहेत, त्यामुळे मी त्यांना उदार मानतोय. उदार का, तर मला सगळ्यात जास्ती भूक कसली आहे, तर भक्तीची आहे, आणि त्या इंटेन्शननी का जरी नाही आले तरी सुद्धा ते माझ्याकडे आलेत, त्यामुळे मी त्यांना उदार मानतोय. मग 19व्या श्लोकामध्ये तो तिसऱ्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे परत हे संपूर्ण प्रोसेस आणि ह्याचा जो रिझल्ट आहे त्याची रेअरिटी सांगतोय तो आपल्याला, किती दुर्मिळ आहे ते. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान्माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. बऱ्याच बऱ्याच जन्मानंतर, अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते, तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. म्हणजे काय की अनेक अनेक जन्म, अनेक जन्म संसिद्ध ततो याती परामगतीम, कृष्ण 6व्या अध्यायात म्हणालेला. तर असं आपल्याला एक्सपेक्ट करणं पण चुकीचं आहे की बाबा मी एक जन्म मधले 2-3 वर्ष मला कृष्णाची आठवण झालेली, त्या 2-3 वर्षामध्ये मी 1-2-4 वेळा कृष्णाला नमस्कार केला आणि झालं, तर मला मोक्ष मिळाला पाहिजे. तर ह्या लेवलचं जर भक्ती केली तर आपल्याला सुप्रीम रिझल्ट कधीच अचीव होणार नाही. म्हणून कृष्ण इथे त्याचा सांगतोय की हे प्रयत्न खडतर आहेत. तुम्ही असं अझ्युम नका करू की बाबा फक्त 1-2-3 मिनटं कृष्णाचं नामस्मरण केलं तर लगेच कृष्ण आपल्याला प्राप्त होईल म्हणून.
त्याच्याकरता बरेच बरेच वर्ष, पूर्ण जन्मभर, अनेक अनेक जन्म आपल्याला भक्ती करत राहावी लागते. आणि असा महात्मा सुदुर्लभ. तर आता दोन प्रकारच्या लोकांबद्दल कृष्णाने आत्तापर्यंत सांगितलं. जे शरण येत नाहीत, 15व्या श्लोकात सांगितलं, आणि 16 पासून 19व्या श्लोकापर्यंत जे शरणाच्या मार्गावरती चालायला चालू करतात. हं? आणि इव्हेंच्युअली शरण येतात कृष्णाला. आता प्रश्न असू शकतो की हे जे दोन एक्स्ट्रीम्स सांगितलेत, येत नाहीत आणि येतात, त्यांच्यामध्ये काही नाही का? तर कृष्ण इथे 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत उत्तर देतो की जी लोक देवतांना शरण जातात त्यांच्याबद्दल माहिती दिलंय. तर पहिलं काय श्लोक आहे की पहिलं ते का शरण जातात देवतांना, त्याचं उत्तर दिलंय. कामैस्तैस्तैर्तज्ज्ञानः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियतः स्वया. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. म्हणजे काय? तर का ते जातात? तर त्यांचं भौतिक कामना एवढ्या असतात त्यांच्या, की त्यांना कळत नसतं की ह्या भौतिक कामना फक्त थोड्या क्षण किंवा थोडे दिवस, थोडे वर्ष फक्त आपल्याला आनंद देणार आहे. त्यानंतरचा तो आनंद लुप्त होणार आहे. पण तरी सुद्धा त्यांना वाटत असतं की हे जास्ती इम्पॉर्टंट आहे भगवत भक्तीपेक्षा. त्यामुळे त्यांचं ज्ञान जे आहे, बुद्धी जी आहे, ही हिरावली गेलेली आहे. कसल्यात? तर त्या भौतिक कामनांनी. तर अशा लोकांना काय करायचं असतं की बाबा ते पापी व्यक्ती नसतात, ते त्यांना पाप नसतं करायचं. म्हणून काय करतात की शास्त्राच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला भौतिक आनंद कसा मिळवता येईल त्याचा शोध घेतात ते. आणि मग त्यांना कळतं की बाबा वेदांमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की कोणत्या देवी देवतांना शरण जायचं, काय कामना पूर्ण करायची असली तर, आणि अशा देवी देवतांची पूजा कशी करायची ते पण सांगितलेलं आहे ते. तर मग अशी कामना निर्माण झाल्यानंतर लोक ती कामना पूर्तीचे प्रयत्न करतात आणि त्याच्याकरता मग देवी देवतांना शरण जातात. आणि ज्यांचा ज्यांचा जसा जसा स्वभाव आहे त्याप्रमाणे ते मग वेगळी वेगळी ती पूजा असतात ते करतात. ठीक आहे. आता मग कृष्ण पुढे सांगतोय की अशी पूजा केल्यानंतर काय होतं. तर मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुम इच्छती तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम. तर पहिली गोष्ट म्हणजे कृष्णाला कसं कळतं, असा प्रश्न निर्माण झाला तर म्हणून कृष्ण बोलतो मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. त्यामुळे त्याला सगळं काही कळतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती अशा देवतेची पूजा करण्याची इच्छा करतो तेव्हा तो काय करतो, कृष्ण स्वतः त्या व्यक्तीची श्रद्धा त्या विशिष्ट देवतेवरती दृढपणे स्थिर करतो. जेव्हा ती श्रद्धा स्थिर झाली तेव्हा तो त्या देवतेची उपासना करण्यामध्ये प्रयत्न करतो आणि स्वतःला समर्पित करतो तो. मग अशी श्रद्धा दृढ झाल्यानंतर आणि उपासना केल्यानंतर मग काय होतं, तर सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान मयैव विहितान हितान. अशी श्रद्धा निर्माण झाली की तो त्या विशिष्ट देवतेची पूजा करतो. ती पूजा केल्यानंतर ती विशिष्ट देवता आहे ती प्रसन्न होते आणि त्याला कृपा देते आणि ती कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. मयैव विहितान हितान, सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन किंवा फ्रेज जी आहे ह्या श्लोकातली हीच आहे, मयैव विहितान हितान. हे जे फळं जी आहेत ती प्रदान करणारी व्यक्ती मीच आहे मग, हे कृष्ण सांगतोय. आता इकडे आपल्याला एक सेल्फिशनेस दिसून येतो ह्या व्यक्तीचा, की आधी त्या विशिष्ट देवता जी होती त्याच्याबद्दल तर मला ज्ञानच नव्हतं. भक्ती श्रद्धा तर दूरची गोष्ट, उपासना दूरची गोष्ट.
जेव्हा ज्ञान मिळालं त्यावेळी मी त्याची पूजा करण्याची इच्छा केली निर्माण. कृष्णाने श्रद्धा दृढ केली, मी पूजा केली आणि मी त्याला प्रसन्न केलं आणि मी त्याच्याकडनं जे भोग आहेत ते प्राप्त करायचं केलं. आता भोग प्राप्त झाले त्याच्यानंतर पुढे काय, तर मे बी ती व्यक्ती त्या देवतेला विसरून पण जाईल किंवा पूजा करत राहिली तर ती अजून 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 भोगाची प्राप्ती करायची इच्छा ठेवेल. राईट. म्हणजे ती बार्टर सिस्टम झाली. सेल्फलेस लव्ह नाहीये की तू मला, मी तुझी पूजा करीन, तू मला माझी इच्छा पूर्ण कर. तू माझी इच्छा पूर्ण केली तर मी तुझं अजून पूजा करीन आणि मी अजून पूजा केल्यावरती तू माझी अजून इच्छा पूर्ण कर आणि हे सायकल चालूच राहील. मग कृष्ण बोलतोय हे वस्तुतः हे लाभ मीच प्रदान करतो म्हणून. हम्म. आणि म्हणून कृष्णाला ओळखायला डिफिकल्टी जाते कारण तो त्या कामवासनांनी त्याची बुद्धी हिरावून घेतलेली आहे. मग नंतर काय होतं, अल्टिमेटली अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम देवान देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपी. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात. आता इथे लक्षात घ्या, इथे कृष्णाने अल्पबुद्धी हा शब्द वापरलाय त्यांच्याकरता. हा अल्पमेधसाम. ओके. आणि पुढे गेल्यावरती तो अशाच प्रकारचा एक शब्द दुसऱ्या करता वापरतो. आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. मर्यादित आणि अनित्य हे दोन इम्पॉर्टंट शब्द आहेत. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. तर जी व्यक्ती विचारू शकते की देवतांचं प्लॅनेट मिळणं चांगलं आहे की, स्वर्गात जायला मिळेल, ह्या देवी देवतांच्या लोकात जायला मिळेल, चांगलं आहे की. पण ते चांगलं तोपर्यंत आहे जोपर्यंत त्या प्लॅनेटचं डिस्ट्रक्शन होत नाही. ओके. कृष्ण 8व्या अध्यायाच्या 17, 18 आणि 19व्या श्लोकामध्ये सांगतो की हे जे पूर्ण मटेरियल वर्ल्ड आहे ह्याचं कंटिन्युअस डिस्ट्रक्शन आणि क्रिएशन होत राहतं. त्यामुळे जर का देवताच नाही राहिले तर देवतांचं प्लॅनेट पण नाही राहणार. देवतांचं प्लॅनेट नाही राहिलं तर तुम्ही तिकडे गेल्यावरती तुम्ही नंतर करणार काय पुढे. जोपर्यंत ते प्लॅनेट आहे तोपर्यंत तुम्ही राहाल, त्यानंतर काय तर तुम्हाला परत जन्म मृत्यूच्या सायकलमध्ये यावं लागणार आहे. म्हणून कृष्ण बोलतो की माझे जे भक्त आहेत ते माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. 8व्या अध्यायाच्याच 20, 21 आणि 22व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतोय की हे माझं जे धाम आहे त्याचं कधी डिस्ट्रक्शन होत नाही. तर हा प्रॉब्लेम आहे देवतांच्या प्लॅनेटवरती जाण्याचं, कारण तो परमनंट रेसिडेन्स नाही आहे. आणि कृष्णाच्या धामामध्ये जाणं चांगलं आहे कारण तो परमनंट रेसिडेन्स आहे. तुम्हाला परत खाली यावं लागत नाही, तुम्हाला परत जन्ममृत्यूच्या चक्रात जावं लागत नाही. आणि ही फळं जी आहेत ही मर्यादित आहेत. ते तुम्हाला 1 वर्ष, 1 जन्म, काही जन्म त्याचा फायदा होईल अशी फळं देऊ शकतात ते. हं. पण परमनंट नाही देऊ शकत ते. आणि मर्यादित आहेत. म्हणजे तुम्ही पैशाची प्राप्ती हवी असेल तर तुम्ही लक्ष्मी माते किंवा गणपतीकडे जाल. विद्येची प्राप्ती हवी असेल तर सरस्वती माता किंवा गणपतीकडे जाल. तुम्हाला चांगली बायको हवी असेल तर पार्वती माताची पूजा कराल, महादेवांची पूजा कराल. तुम्हाला चांगली शक्ती हवी असेल तर हनुमानाची पूजा कराल. तुम्हाला चांगली कांती हवी असेल तर सूर्यदेवाची पूजा कराल. म्हणजेच काय तर प्रत्येक देवी देवता प्रत्येक बेनिफिट देऊ नाही शकत, ते लिमिट आहे त्यांच्याकडे. म्हणून कृष्ण इथे त्याला मर्यादित म्हणतोय. आता ही तिसरी कॅटेगरी सांगून झाली. चौथी कॅटेगरी तो आता सांगतोय, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भावमजानंतो ममाव्ययम अनुत्तमम. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो. हं? आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. तर इथे अबुद्धयः असा शब्द वापरलेला आहे कृष्णाने ह्या लोकांकरता. आणि देवतांची पूजा करणाऱ्या लोकांकरता कृष्णाने अल्पमेधसाम असा शब्द वापरलाय, कमी बुद्धी असलेले. तर हे कमी बुद्धी का बोलतोय कृष्ण, तर अव्यक्तम व्यक्तिमापन्नम. त्या लोकांना काय वाटतं की आधी अव्यक्त स्वरूपामध्ये देव होता, आता त्यांनी व्यक्तिम आपन्न म्हणजे व्यक्ती त्यांनी रूप धारण केलंय. आणि ही अशी जी मानणारी लोक आहेत, कृष्ण बोलतो ते अबुद्ध आहे. मला ते असं मानतात की मला रूप नाही आहे,
मी निराकार आहे आणि ही अबुद्धय लोक आहेत. परमभावम अजानंतो, माझं जे परमभाव आहे अजानंतो, ते जाणत नाहीत. आणि माझं परमभावम कसं आहे? ममा व्ययम अनुत्तमम, अव्यय आहे, अव्ययी आहे ते, म्हणजे ज्याचा विनाश कधी होऊ शकत नाही, आणि अनुत्तम आहे, ते दिव्य आहे, अनुपम असं आहे ते. त्यामुळे निराकारवादी जे असतात, ज्यांना वाटतं की देवाला स्वरूप नाही, त्यांना इथे कृष्ण अबुद्धय असं मानतोय. 25व्या श्लोकामध्ये नंतर तो सांगतोय, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत मूढोयम नाभिजानाती लोको माम अजम अव्ययम. ओके, कृष्ण बोलतोय की कोणासमोर प्रकट व्हायचं आणि कोणासमोर नाही प्रकट व्हायचं, कधी प्रकट व्हायचं कधी नाही प्रकट व्हायचं, हा संपूर्ण माझा डिसिजन आहे. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे म्हणजेच योगमायाद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो. योगमाया एक पडदा क्रिएट करते आपल्या आणि कृष्णामध्ये, म्हणून आपल्याला कृष्ण दिसू शकत नाही. आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. मी कधीही जन्म घेत नाही, मी अवतरतो. जेव्हा हवं तेव्हा मी खाली येतो, जेव्हा हवं तेव्हा मी परत जातो. मी जेव्हा माझं कार्य जे करायचं आहे ते करतो, कार्य झाल्यावरती मी परत जातो. त्यामुळे कृष्णाला असं समजणं की आता तो मेला, कृष्णाने जग सोडून गेला, तो गेला मेला, हे असे जे विचार येतात ना, हे निव्वळ मूर्खपणा आहे. भागवतम मध्ये सुद्धा ती जी लीला जी सांगितली आहे, जेव्हा जरा नावाचा तो पारधी आहे कृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावरती जेव्हा तो बाण मारतो, त्यावेळी कृष्ण ते एक कारण घेतो, नंतर जराला उपदेश करतो. ओके, ती पण एक मोठी कथा आहे त्याच्या मागे. तर जराला कळतं की आपला बाण चुकीच्या ठिकाणी लागलाय, तो शोधत येतो आणि त्याला कृष्णाच्या पायावर लागलेला बाण दिसतो. तो अतिशय म्हणजे चुकीची माफी वगैरे मागतो, नमस्कार करतो. आणि कृष्ण त्याला बोलतो की तुला असं वाटून वाटून नको घेऊ की हे तू केलंस म्हणून, ही माझी इच्छा होती हे व्हावं, आणि म्हणून मी तुझ्या हातनं ते घडवून आणलेलं आहे म्हणून. आणि तो बोलतो की नंतर जरा त्या पारध्याला तो वैकुंठाला पाठवतो, तो त्याला मुक्ती देतो. आणि नंतर बऱ्याच गोष्टी होतात, दारूक वगैरे सगळं जे आहे, त्यांना परती पाठवणं वगैरे, ते सगळं तो करतो. आणि त्यानंतर तो स्वतः परमधामी त्याच्या परत जातो. आता माझा जर का हात आणि पाय सुद्धा कोणी जर तोडून टाकले तरी सुद्धा मी मरणार नाही. मी तर एखाद्याच्या पायावरती फक्त त्याच्या एका अंगठ्यावरती एक बाण लागतो आणि त्यांनी तो मरतो, हे इवन इमॅजिन करणं सुद्धा मूर्खपणा आहे. आणि ते पण कोणती व्यक्ती? तर ज्या व्यक्तीने 5व्या वर्षी, 2ऱ्या वर्षी, 3ऱ्या वर्षी, 10व्या वर्षी इतक्या इतक्या असुरांना मारलेलं आहे, जी व्यक्ती गोवर्धन पर्वत उचलू शकते, जी व्यक्ती कुवलया पीड नावाच्या हत्तीला अक्षरशः त्याच्या दातांना धरून त्यांना हवेत गोल गोल गरगर फिरवून त्यांनी जमिनीवर आपटून मारलंय, हत्तीला उचलून. ज्या हत्तीमध्ये 1000 हत्तींचं बळ होतं, अशा हत्तीला मारलंय. त्या व्यक्तीला फक्त डाव्या पायाच्या अंगठ्यावरती जर का कोणी बाण मारला तर त्याचा मृत्यू होईल, हे असं लॉजिकली सुद्धा एक्सेप्टेबल नाही आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपल्यासमोर कोणी व्यक्ती येईल, बोलेल कृष्ण मेला, तर तुम्ही त्यांना करेक्ट करा, ही आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते ती. नाही, इथे कृष्ण आता स्वतःबद्दल अजून एक ऍस्पेक्ट आपल्याला रिव्हील करतो. वेदाहम समतीतानी वर्तमानानी च अर्जुन भविष्याणी च भूतानी माम तू वेद न कश्चन. वेदाहम म्हणजे सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. हे अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. समतीतानी म्हणजे संपूर्णपणे, असं काही नाही की जे मला माहिती नाही आहे. वर्तमान, भविष्य आणि भूत, सगळ्या गोष्टींचं मला ज्ञान आहे.
माम तू वेदन कश्चन, मला कोणीही ओळखू शकत नाही मला. हम्म. त्यामुळे असं आपल्याला इमॅजिन करायची पण आवश्यकता नाहीये की कृष्णापासनं काही लपून राहील किंवा कृष्णाला माझं फ्युचर काय आहे हे माहिती नाहीये. त्यामुळे त्याला जर आपलं फ्युचर माहिती आहे आणि तो सुहृदम सर्व भूतानाम आहे, तर तो आपल्याला नेहमी चांगल्या मार्गावरतीच घेऊन जाईल, विच इज टुवर्ड्स हिमसेल्फ. आता हे जे 4 श्लोक आहेत त्याच्यामध्ये कृष्ण जे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत, त्याचे सोल्युशन्स पण देतो. आता पहिल्या ह्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम समराईज करतोय आपल्याला. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परन्तप. हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या या द्वंद्वामुळे मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. तर जन्मापासूनच हा मोह आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो. का तर तो आदल्या जन्मीपासून आपण तो कॅरी फॉरवर्ड करतो ह्या जन्मामध्ये. आणि हे मोह कशामुळे होतं, तर द्वंद्वामुळे होतं. द्वंद्व कसलं असतं, इच्छा आणि द्वेष. इच्छा कसली असते, भौतिक गोष्टी प्राप्त करण्याची किंवा म्हणजे आवडीच्या भौतिक गोष्टी प्राप्त करण्याची, आणि न आवडीच्या भौतिक गोष्टी न मिळावं, ओके, ही इच्छा असते. आणि द्वेष कसला असतो, तर एखादी नको असलेली भौतिक गोष्ट जर आपल्याला मिळाली तर त्याचा द्वेष असतो, किंवा एखादी हवी असलेली भौतिक गोष्ट नाही मिळाली तर त्याचाही द्वेष असतो. म्हणजे चारी बाजूनी इच्छा आणि द्वेष या गोष्टी कव्हर करतायत. ह्यांचं द्वंद्व चालू असतं, हे चांगलं हे वाईट. चांगलं असेल तर हवं आहे त्याची इच्छा आहे, वाईट असेल तर नको आहे त्याचा द्वेष आहे. आणि ह्या द्वंद्वामध्ये हा मोह कंटिन्युअसली चालत राहतो. सर्व भूतानी सम्मोहम, हे सगळे जे जीव आहेत ते ह्या मोहामध्ये सर्गे यांती, त्या मोहानी जन्म घेतात ते. मग आता प्रॉब्लेम येतो ना, की या मोहात जन्म घेतला तर मोह तर चालूच राहणार. मग आपलं लक्ष आपल्या भौतिक शरीराकडे जाणार. मग आपल्याला ह्याच्यातनं बाहेर कसं पडायला मिळणार, कारण भौतिक इच्छा ठेवला तर कृष्णाचा विसर पडणार. कृष्णाचा विसर पडला तर अजून अजून भौतिक जाणार. तर मग कृष्ण काय बोलतोय, येशाम त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातनं मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. म्हणजे काय, तर पाप बंद झालं पाहिजे, पुण्य कमीत कमी चालू केलं पाहिजे. ओके. तर मग आपल्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो की पुण्य तर चांगलं नाही, कारण परत जन्ममृत्यूच्या सायकलमध्ये येतो. मग हे चांगलं का बोलतोय कृष्ण, तर कृष्ण इथे स्टार्ट बद्दल सांगतोय की तुम्हाला जर माझ्याकडे यायचं असेल आणि तुम्ही पाप करत असाल तर मी तुम्हाला येऊन देणार नाही. तुम्ही कमीत कमी पुण्य तरी करा, पाप बंद करा आणि माझ्याकडे यायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला भक्ती सेवेमध्ये इन्व्हॉल्व करीन आणि तुमची पुण्याची वृत्ती सुद्धा कमी कमी होईल आणि सेल्फलेस तुम्ही माझ्याकडे भक्ती करत राहाल. भजन्ते माम दृढव्रतः, की तुम्ही कृष्णाकडे दृढ अशा मेंटॅलिटीने, डिटरमाइंड मेंटॅलिटीने तुम्ही कृष्णाकडे जाल तुम्ही. आता 29वा श्लोक आणि 30वा श्लोक 8व्या अध्यायाला कनेक्ट करतो. त्यामुळे काही गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्क्राईब नाही केल्या, जे आपण 8व्या अध्यायामध्ये करू. पण 29व्या श्लोकात काय कृष्ण बोलतोय, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्मतत्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम. जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. तर इथे कृष्ण काय बोलतो, इकडे ब्रह्म, अध्यात्मम आणि कर्म ह्या 3 नवीन टर्म्सचं तो इंट्रोडक्शन करतोय. तर तसे बघितलं तर नवीन असं नाही आहे, आधी बऱ्याच वेळा तो बोललेला आहे, पण हे परत तो रिपीट करतोय. आणि जेव्हा हे आपल्याला, आपण जेव्हा कृष्णाकडे चालायला चालू करतो त्यामुळे एक प्रयत्न असतो जन्म मृत्यू जरा व्याधी यातनं बाहेर पडण्याचा. आणि म्हणून हे जे बुद्धिमान लोक असतात हे कृष्णाचा आश्रय घ्यायचा प्रयत्न करतात, त्याची भक्ती करतात आणि यतंती म्हणजे त्या प्रयत्न करत राहतात ते. आणि
ते ब्रह्म असतात. म्हणजे ते काय, म्हणजे आत्मा आहेत ते. आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण जे कृष्णा रिलेटेड आध्यात्मिक कर्म आहे त्यांचं ज्ञान असतं. आणि हा 30वा म्हणजे शेवटचा श्लोक. साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. पूर्णपणे मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. ओके. आणि ही जी हा जो पॉइंट आहे प्रयाण कालेपी, हा पॉइंट 8व्या अध्यायाचा थीम बनतो. ओके. म्हणजे अर्जुन ह्याच्याबद्दल प्रश्न विचारतो आणि कृष्ण पूर्ण अध्यायभर त्याचं उत्तर देतो. तर अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ हे 3 नवीन टर्म्स कृष्ण ह्या श्लोकामध्ये पहिल्या ओळीत आणतोय. आणि प्रयाण काले पिचमाम ते विदुर्युक्त चेतसः. मिनिंग प्रयाण काले म्हणजे मृत्यू समयी कृष्णाची कृष्णाचं नामस्मरण करणं, कृष्णाला आठवणं, कृष्ण आपल्या मनात असणं किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला इथे जाणवतं. तर मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात, कृष्ण बोलतोय. तर ते जाणणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि ते काय इम्पॉर्टंट आहे, तर ते 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये कृष्ण 8व्या अध्यायाच्या त्याचं उत्तर देतो. तर ह्याप्रमाणे आपला पूर्ण 7वा अध्याय संपलेला आहे. पुढच्या आठवड्यापासून आपण 8वा अध्याय सुरू करू आपण. कोणाला काही प्रश्न वगैरे आहे का? ते अधिभूत वगैरे ते जे आपण डिटेलमध्ये 8व्या अध्यायामध्ये शिकणारे म्हणून इथे विचारलेले नाही प्रभूजी. हां, ठीक आहे. त्याचं आपण अगदी म्हणजे संक्षिप्त रूपात आपण बघितलेला अर्थ, क्लास आपण जेव्हा घेतलेला त्यावेळी. पण डिटेलमध्ये आपण बघणार आहोत ते काय आहे ते. अजून कोणाला काही प्रश्न आहे? आपण आध्यात्मिक पाथ किंवा अध्यात्म हे जे म्हणतो ते म्हणजे काय, ते थोडस आय वॉज ट्राइंग टू अंडरस्टँड. अध्यात्म म्हणजे जे आत्म्याच्या लेवलच्या वरती जे काम होतं ते, जे आत्म्याचा रिलेटेड असतं, नाहीतर मग ते भौतिक असतं. तर कोणतीही गोष्ट तुम्ही जेव्हा कराल त्यावेळी तुम्ही एक जर अल्टिमेट बेनिफिट फाइंड आउट करायचा प्रयत्न केला त्या ॲक्टिव्हिटीचा, तो जर अल्टिमेट बेनिफिट तुमच्या फक्त शरीराला बेनिफिट देणार असेल, किंवा मन, बुद्धी, अहंकार त्याला जर बेनिफिट देणार असेल, तर तो त्या शरीराच्या लेवलवरती आहे, भौतिक लेवलवरती आहे. पण जर का त्याचा बेनिफिट आपल्याला जन्मजन्मानंतर सुद्धा होत राहणार आहे, कृष्णाकडे जायला आपल्याला मदत होणार आहे, कृष्णाची भक्ती, कृष्णाकरता भक्ती वाढवण्यामध्ये मदत होणार आहे, कृष्णाकडे आपल्याला ते घेऊन जाणार आहे ते कार्य, तर ते आध्यात्मिक आहे. त्यामुळे एनिथिंग विच इज ॲट द लेवल ऑफ बॉडी भौतिक आहे, आणि कोणतीही गोष्ट जी आत्म्याच्या लेवलवरती आहे ती आध्यात्मिक आहे. आणि आध्यात्मिक गोष्टीला कधीही भौतिक गोष्टींवरती डिपेंड राहायची गरज नाही. तो फक्त कृष्णावरती डिपेंडंट असते ही व्यक्ती.